पर्यावरण आणि मानव. नदी कोरडी तळे कोरडे धरा फाटली भेगांनी, दुष्काळाशी नाळ जोडली तळहाताच्या रेघांनी. बदलत गेले सर्व ऋतू आणि गुदमरलेला श्वास येते, डोळ्यामध्ये पाणी आणि ढगाविना आभाळ येते, ढगाविना आभाळ येते. पृथ्वीवर सर्वात बुद्धिमान कोण असेल तर तो आहे मानव. मानवाने आपल्या पर्यावरणाच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पर्यावरणाकडून हवा तसा पाहिजे तसा आपला विकास साधून घेतला आहे, परंतु त्याची परतफेड करण्याचा तो साफ विसरला आहे. एखाद्या समाजाकडून किंवा व्यक्तीकडून आपण मदत घेतो तेव्हा त्याच्या प्रती आपण नेहमीच कृतज्ञ राहतो, परंतु हा नियम मानवाने कधीच पर्यावरणाविषयी पाळला नाही आणि म्हणूनच आज पर्यावरण वाचवा यासारखी वाक्य कानी पडत आहेत. सर्वप्रथम मी पर्यावरणातील एक घटक आहे याचे भान असणे अतिशय महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आपण कुटुंबातील एक घटक असल्याचे भान असते आणि यामुळे कुटुंबामध्ये सुख, समृद्धी आणि स्थिरता नांदत असते. कुटुंबातील एक जरी व्यक्ती बेजबाबदार वागला तर त्याचे फळ संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागते आणि असेच पर्यावरणाचे देखील आहे. आज जंगलतोड फार मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. जंगलतोड थांबवण्यासाठी व समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको आंदोलन चालवले व त्याला यश सुद्धा आले. वृक्षांचे महत्त्व हे अपरंपार आहे हे आपले पूर्वज देखील जाणत होते. संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे, पक्षाई सुस्वरे आढळीती. खरंच वृक्ष हे सगळे सोयरे मित्र परिवारातीलच नव्हे का? शहरीकरण, औद्योगिकरण व विकास या नावाखाली वृक्षांची तोड केली जात आहे. यामुळे जंगले नष्ट होत चालली आहेत आणि याचा परिणाम पर्यावरणावरती होताना दिसून येत आहे. भारतात तर अनेक ठिकाणी उन्हाळ्यात तापमानाचा पारा हा 45 डिग्री सेल्सिअस अंश इतका आहे. जगाच्या दृष्टीने पाहिलं तर वृक्ष लागवडीबाबत भारताचा क्रमांक 10वा आहे. मध्य प्रदेश हे राज्य वृक्षांसाठी व जंगलांसाठी प्रसिद्ध आहे खरे, परंतु महाराष्ट्रात 16% जंगलांचे प्रमाण आहे. राष्ट्रीय लक्ष्य गाठण्यासाठी आपल्याला आधीच प्रयत्न करावे लागणार आहेत. आज वनवे लावण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. मध्यंतरीच ऑस्ट्रेलिया देशामुळे वनव्यामुळे हजारो एकर जंगल नष्ट झाले आणि याचा परिणाम पर्यावरणावरती होताना दिसून आला. आणि आत्ताच अलीकडे उत्तराखंडामध्ये मोठ्या वनव्यामुळे हजारो एकर जंगल नष्ट झाले, अनेक पशुपक्षी नष्ट झाले. जंगलामध्ये वनवे लावण्याचे प्रकार खूप होत आहेत. जंगले मोठी होण्यात लाखो हजारो वर्ष जातात, परंतु वनव्यामुळे ती क्षणात नष्ट होतात. या ठिकाणी मला एका 10वी मधील अरविंद जगताप याचे आप्पांचे पत्र या पाठाची आठवण झाली नाही तर माझा मुद्दा हा पूर्ण होणारच नाही. शाळकरी मुलांशी संवाद साधताना शिपाई मामा म्हणजेच आप्पा यांनी बोललेली काही वाक्य मी आपल्या समोर नमूद करू इच्छिते. आपल्या भोवती करण्यासारखं खूप काही आहे. प्रत्येकाने 10 झाडे जरी लावली तरी आपल्या देशाचं चित्र बदलून जाईल. जगातला सगळ्यात निसर्ग संपन्न देश होईल भारत, कारण आपल्या भारताची लोकसंख्या ही 125 कोटींपेक्षाही जास्त आहे. गुणिले 10 विचार करा. पण अडचण अशी आहे सर, आज आम्हाला कार्टूनची नावं जास्त माहिती आहेत, परंतु झाडांची नावं विचारली तर 10 नावं सुद्धा आम्हाला सांगता येत नाहीत. पक्ष्यांच्या बाबतीत तर कावळा, चिमणी, कबूतर, गरुड अशी काही नावं सोडली तर आसपासचे पक्षी सुद्धा आम्हाला ओळखता येत नाहीत. फुलांच्या बाबतीत तर 5 ते 7च नावं आम्हाला माहिती असतात मॅडम. पण एक लक्षात ठेवायला हवं, पुस्तकाच्या पानात हे डोक्याचं खाद्य असतं आणि झाडाच्या पानात हे झाड जगवण्याचं बळ असतं. दोन्ही पानं महत्वाची असतात, ती बघितली पाहिजेत प्रेमाने. तुम्ही कितीही मोठे झाला तरी तुमची सावली कुणालाही कामी येत नाही, परंतु झाडी मोठी झाली तर त्याची सावली हजारो पिढ्यांना कामी येत असते. तुमच्या घरापुढे कोणती गाडी आहे यापेक्षा तुमच्या घराभोवती किती झाडे आहे हे महत्वाचे आहे. तुम्ही किती श्रीमंत आहात हे दाखवायचे असेल तर गाडी अवश्य आहे, परंतु तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचे असेल तर झाडे अवश्य आहे. आज वृक्षांसाठी वेडी असणारी लाखो मुलं गरजेची आहेत. सर, खूप पैसे कमवायचे आणि निसर्ग बघायला दुसऱ्या देशामध्ये जायचं स्वप्न असतं हो लोकांचं, परंतु भारतातील निसर्ग समृद्ध करणारी माणसे मिळायला हवीत. या पाठामध्ये वृक्षांसाठी म्हणजेच पर्यावरणासाठी वेडी असणारी लाखो मुलं गरजेची आहेत असं म्हणण्यात आलं मॅडम, परंतु कोटींच्या घरामध्ये लोकसंख्या असणाऱ्या भारत देशामध्ये पर्यावरणासाठी वेडी असणारी माणसे किती आहेत आणि किती हे मी सांगण्याची आवश्यकता नाही. यातूनच 5 जानेवारी रोजी सकाळ वृत्तपत्रामध्ये एक आनंद वाटणारी बातमी वाचली. बातमीचे शीर्षक होते, निसर्गासाठी झटणारा पर्यावरण दूत. काही माणसांना शांत बसणे ठाऊक नसते, ते अनोख्या ध्येयाने झपाटलेल्या
रेकॉर्डने घेतली आहे. डॉक्टर सुधीर कुंभार हे अफाट ऊर्जेने भरलेले नाव. सदैव कार्यशीलता ही त्यांची व्यक्तिमत्वाची खासियत. निसर्ग आणि पर्यावरण हा त्यांच्या आत्मीयतेचा विषय आणि याच्याच प्रबोधनासाठी ते दर आठवड्याला हिंदी चित्रकाची निर्मिती करू लागले. आरंभीला हा एक केवळ उपक्रम होता, परंतु बघता बघता तब्बल 2 हा प्रवास यशस्वीपणे सुरूच राहिला आणि त्याचीच पोचपावती म्हणजे लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने याची नोंद घेत त्यांचा गौरव केला आहे. कराडच्या या पर्यावरण दूताविषयी आणखीन एक महत्त्वाचा विषय सांगू इच्छिते सर. त्यांनी आतापर्यंत सामाजिक दृष्टिकोनातून 127 महिलांना जडमुक्त केले आहे. शेवटी जाता जाता एवढंच म्हणते, ओढून निघा व्याकुळ पक्षी सांगत सुटतो सर्वांना, एक रोपटे लावा दारी सोडत साऱ्या गर्वांना, एक रोपटे लावा दारी सोडत साऱ्या गर्वांना. वसुंधरेचा नाश थांबवा भूमातेचे बालक व्हा, वसुंधरेचा नाश थांबवा भूमातेचे बालक व्हा, मनात ठेवा या सृष्टीचे मालक नाही बालक व्हा, बालक व्हा. एवढे बोलून थांबते. जय हिंद, जय भारत.